देवाचं दर्शन विषयी शिकणार आहे. हालेलुया. आणि काही वेळा आपण कृतीमध्ये पण करून पाहणार आहे का की देवाने तुम्हाला कशाला बोलवलंय, आपण कोण आहे. हालेलुया. आपण आहे कोण. ठीक आहे, कोण आहे बोला, तुम्ही कोण आहे. हा, देवाची लेकरं. अजून अरे बोला. हा, कोण आहे आपण, कोण आहे देवाचे शिष्य. कोण आहेत. हा, हालेलुया. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. देवाचे शिष्य आहेत. एकटाच आहे का मी. लीडर्स आहेत का नाही, तर सगळे जण मिळून आपण कोण आहे देवाचे. हा, देवाचे शिष्य आहे. तर देवाचे शिष्य कोणाला सांगतायत, कोण देवाचे शिष्य आहेत. बोला मी. बोला मी देवाचा शिष्य आहे. बोला मी देवाचा येशूचा शिष्य आहे. हा, आता कोण आहेत आपण देवाचे. बोलायचं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, आणि देवाचा शिष्य काय करतो, काय करतो, सेवा करतो. काय करतो. हा, काम करी. शिष्य कोण आहे. हा, त्याला शिष्य बोललाय. काम करी. देवाने येशूने जे त्याच्या चेल्यांना सांगितलं, त्याच्या शिष्यांना शिकवलं, ते शिष्य धावण्यात करायला लागले. बरोबर. हालेलुया. मग येशू आमच्या भारत देशात आला का. कोण आला. देवाचा शिष्य आला नाही का. हा, प्रेज द लॉर्ड. हो मा नाही का. हालेलुया. तर आम्हालाही बाहेर जायला लागेल. प्रेज द लॉर्ड. आपण एवढाच इथे राहायचं आहे का. अजून हॉल मोठा आहे. ठीक आहे, पूर्ण भरला पाहिजे, अजून वाढवला पाहिजे. हालेलुया. ही जबाबदारी देवाने तुम्हाला आणि मला दिली. प्रेज द लॉर्ड. गरम होत ना, चालेल. गर्दी मध्ये पण देवाची आपण स्तुती केली पाहिजे, देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. हालेलुया. हा, चांगल्या जागावर धन्यवाद देऊन काय मतलब नाही, कठीण जागावर देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, तर आज आपण एक दर्शन शिकूया. हालेलुया. देवाचं काय शिकूया आपण. दर्शन शिकूया की देवाचं दर्शन काय आहे. बघा, प्रत्येक ज्याने देवाने ज्याला बोलावलंय, तर त्याच्या समोर एक काय आहे, दर्शन आहे. दर्शन जर नाही तर मग आम्ही इथे येऊन काय मतलबच नाही, काय फायदाच नाही. शिष्यांचा काय फायदा आहे का दर्शन नसेल तर. तुम्ही सगळे शिष्य आहेत ना, असं समजू नका तुम्ही शिष्य नाही. अरे मला मी तर शिकलेलोच नाही, तर शिष्य कुठून जा. देवाचं शिष्य शिकलेलं होतं का. हा, त्याला बोलता येत होतं का माहितच नाही, पण ते देवाचे जोडीला राहून शिकलं की नाही. शिकलं ना. हा, आता आपल्याला देवाचं वचन देवाने आपल्याला दिलं, हे वचन शिकून आपण शिकत आहे. बरोबर. आता तुम्ही सगळे शिकलेले आहेत, जुने लोक आहेत, नवीनच कोणी आहे का. सगळे जुने आहेत. बरोबर. मग तुम्ही कोण आहेत. बोला शिष्य. हालेलुया. शिष्याने येशूने काय केलं, त्यांना सांगा तुम्ही इथं थांबा, अजिबात बाहेर जाऊ नका, लोक तुमच्याकडे येतील. तसा सांगा का नाही ना. काय सांगितलं, तुम्ही बाहेर जा, लोकांना पाठवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, तर आज आपण देवाचं दर्शन विषयी शिकणार आहे. दर्शन. हालेलुया. दर्शन. परमेश्वराचं दर्शन. हालेलुया. हे परमेश्वराचं दर्शन जर आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं
देव खुश होईल. हालेलुया. नाही का? आता दर्शन आहे का ना? आपण वचन पाहूया. वाचा योहान सुवर्तमान, योहान सुवर्तमान अध्याय 12 आणि वचन 26. 12-26 वाचा बरं. जर कोणी माझी सेवा करील, ऐका, जो कोणी माझी सेवा करील तर त्याने माझ्या मागे यावे. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. जर कोणी माझी सेवा करील तर त्याने काय करायला पाहिजे? माझ्या माझ्या मागे यायला पाहिजे. आता माझ्या मागे येणे म्हणजे काय? हालेलुया. देवाची सेवा करणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची सेवा, देवाला पाहून आपण कार्य केले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा. मग मी जेथे आहे तेथेच माझा सेवकही असणार. प्रेज गॉड. जर कोणी माझी सेवा करील तर बाप त्याचा सन्मान करेल. आमेन. हालेलुया. काय? जो कोणी माझी सेवा करील तो कुठे असणार आहे? ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी असेल असं येशू बोलतो. आणि त्याला माझा बाप काय करणार आहे? सन्मान करणार आहे. आमेन. हालेलुया. काय करणार आहे? सन्मान करणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला सन्मान पाहिजे की नको? पाहिजे की नको? सन्मान पाहिजे प्रत्येकाला, नाही का? का जाऊन स्वर्गामध्ये गेला तर कोपऱ्यात बसायचं आहे असं आहे का? आम्हाला सन्मान पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढं जागा कुठे सांगितली आम्हाला? देवाच्या जवळ. देव बोलतो ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. योहान 14 अध्याय आणि 2-3 वचन वाचा. त्याच्यामध्ये लिहिलंय की मी तुम्हासाठी जागा तयार करायला चाललोय. माझ्या बापाच्या घरात पुष्कळ राहण्यासाठी जागा आहे. जागा तयार झाली की मी आलो आणि तुम्हाला घेऊन जाईल. कारण ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी माझे लोकही असणार. आमेन. देवाचं दर्शन. हालेलुया. आणि हे देवाने दर्शन पाहिलं आणि ते आज आम्हाला दिलंय. प्रेज द लॉर्ड. ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. देवाचं दर्शन काय आहे? की माझ्या लोकांचा नाश झाला नाही पाहिजे. आणि देवाचं दर्शन काय आहे? की माझी लोक माझ्या जवळ आले यायला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी. आणि माझे शिष्य, देवाने आम्हाला शिष्य बनवले. प्रेज द लॉर्ड. कोणी मोठा नाही, कोणी बारका नाही. हालेलुया. ज्याने येशूवर विश्वास ठेवलाय तो येशूचा शिष्य आहे. प्रेज द लॉर्ड. सेवा अलग असेल, कार्य अलग असेल, परंतु देवाच्या नजरेस तो कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहूया 17 अध्याय आणि 18 वचन. त्याच्यात 17-18 जसे तू मला ऐका जगात पाठवले, जसे तू मला पाठवले तसेच मीही त्यांना जगात पाठवेल. आमेन. हालेलुया. येशूच्या पित्याकडे प्रार्थना करतोय. त्या देवाला सांगतोय, हे देवा, जसं तू मला पाठवले या जगामध्ये ना, हालेलुया, तसंच मी माझ्या शिष्याला, हे जे शिष्य आहेत यांना मी काय करतो? जगामध्ये पाठवतो. आज तुम्हाला आणि मला पाठवले. आज या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेत आहे, या ठिकाणी आपण शिकत आहोत. हालेलुया. शिकून नुसतं इथं बसण्यासाठी देवाने बोलवलेलं नाही आम्हाला. आम्हाला काहीतरी काम करायला पाहिजे. बीज जे टाकतो आपण ना, बीज टाकतो कशासाठी? ताकी ते बीज उगवलं पाहिजे आणि ते बीजाने अनेक फळ द्यायला पाहिजे. या शेतीने आपण पेरतो ना, या शेतीने आपण एखादं झाड लावतो ना, बरोबर?
शेती कशासाठी करतो? ते बीज आपण टाकतो ते त्याच्याच उद्देशाने की मला भरपूर फळ मिळायला पाहिजे, पीक। हालेलुया, हालेलुया। त्याच्यासाठी देवाची इच्छा ती आहे की जे बीज मी पेरतोय ते बीज उगवून त्याचं झाड तयार होऊन अनेक फळं द्यायला पाहिजे। ही देवाची इच्छा आहे, ही देवाची योजना आहे। हालेलुया, हालेलुया। तर देवाने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रातून, वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या कुळातून, वेगवेगळ्या कुटुंबातून। सगळंच तुला का बोलवलेलं आहे? कारण सगळ्यांची गरज नाही, एकाला बोलवलं तो एक जाऊन त्या ठिकाणी काय करणार आहे? पेरणी करणार आहे आणि त्याच्याद्वारे हालेलुया, हालेलुया। ही देवाची योजना आहे, हे देवाचं दर्शन आहे। तर ते दर्शन देवाने आज तुम्हाला आणि मला दिलेलं आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हा, हो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। ताकि जगामध्ये तुम्हाला मी काय केलेलं आहे? त्यांना पाठवत आहे, पाठवले आहे। हालेलुया, हालेलुया। ठीक आहे। आता देवाचं दर्शन काय आहे ते आपण पाहूया। देवाचं दर्शन काय आहे? बघा, देवाचं आम्ही जे पण काम करतोय, काम करण्या अगोदर आमचं दर्शन असतं, बरोबर? नाही तर काम करतो का, घर बांधायचं झालं तर घर बांधण्या अगोदर आम्हाला ते दर्शन पाहायला लागतं, बरोबर का नाही? इथे असं दर्शन, असं माझं घर असेल ना, इथे रूम असेल, इथे बेडरूम असेल, इथे खोली असेल, किचन नाही, इथे हॉल असेल, इथे असं बसायला करू, इथे खिडकी असेल, इथे दरवाजा, सर्व सर्व आमच्या मनामध्ये असतं। आणि तसंच आम्ही काय करतो? मेस्त्र्याला सांगतो की मला असं असं बनवायचं आहे। प्रेज द लॉर्ड। देवाचं दर्शन ही तसंच आहे, ठीक आहे। प्रकटीकरण, देवाचं दर्शन काय? प्रकटीकरण प्रकटीकरण काढला 7 अध्याय आणि 9 वचन वाचा। 7 9। या गोष्टीनंतर मी पाहिले, ऐका, योहान पाहत आहे, योहानाला ते दर्शन दिलेलं आहे, दर्शन परमेश्वर दाखवतो। या गोष्टीनंतर मी पाहिलं, काय पाहिलं? तेव्हा पहा प्रत्येक राष्ट्र व वंश व लोक व भाषा यांच्यातील मोठा समुदाय जो कोणाच्याने आणि जो कोणाच्याने मोजवत नाही तो राजासनापुढे व कोकऱ्याच्या पुढे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या पुढे उभा होता। काय दर्शन बघा? लोक, जात, वंश, भाषा, सर्व जगातील सर्व प्रकारचे लोक कोणी पाहिलेलं आहे? देव योहानाला ते दर्शन दाखवत आहे की हे सर्व वर्ग, हे सर्व जातीचे, भाषाचे लोक, राष्ट्रांचे सर्व लोक हालेलुया देवाच्या समोर, राजासनाच्या समोर, कोकऱ्याच्या समोर उभे आहेत। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ते कधी होईल? हे होईल कधी? हे झालेलं नाही मिळत, हे होणार आहे आणि त्याच्या विषयी परमेश्वर दर्शन देतो। प्रियानो, ते येतील कधी ती लोक? जातीची, वंशाची, कुळाची, सर्व भाषा कधी येणार आहेत? त्याच्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे इकडे की आम्ही जाऊन, आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत का नाही? बरोबर? आता आपल्या इथे किती जातीचे आहेत? वारली आहेत, मल्हार कोळी आहेत, अजून कोणी आहे का? कातकरी आहे,
दुसऱ्या मंडळीत आहेत कातकरी आहेत, दुसऱ्या मंडळीत ठाकूर आहेत, कोकणा आहेत, बरोबर ना? देवाने कशाला निवडल्या सर्व जातीतील लोक? कारण ही देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे की जात सुटली नाही पाहिजे, सगळी माझी लोक आहेत आणि ती माझ्या समोर मला पाहिजे. तर प्रियांनो, विचार करा. आता समजा एक उदाहरण, मी मला बोलले बरोबर, आणि मी कोकणीला जाऊन सांगलो, हे आई झोपू नको ना, निजायचं नाही, ठीक आहे? हा, गर्मी एवढी कशी करण्याची लागली मला आता भिजायला लागली, ठीक आहे? हा, ऐका, आता मी मला बोलले आहे, कोकणीला मी जाऊन कसं काय सांगणार? त्यांची भाषेमध्ये थोडासा फरक आहे. दुसरी गोष्ट, मला ना ओळख थोडासा प्रॉब्लेम होईल का नाही, म्हणून देवाने त्यांच्यातला माणूस काढला, निवडला, त्यांना सांगायला. वारली आहे तर वारली, आता माझी ओळख नाही तर धर्म कुठतील का, तर त्यांच्यात माणूस निवडला ताकी तो त्यांना सांगणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मला सांगू, म्हणून आम्हाला देवाने बोलावलं अशासाठी की इथून आम्ही देवाचं दर्शन शिकून आम्ही बाहेर जाऊन देवाच्या लोकांना सांगणार. हालेलुया. जसं आम्हाला कोणीतरी सांगितलंय तसं त्यांनाही तर कोणाला तरी सांगायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कोण आहे तो? त्यांना सांगणारा कोण आहे? बोला मी. बोला मी. हा, कोणी अजून बोलत नाही, घाबरतात. काय करू? नाही गेले ना तर फटका मारेल देव. मला सांगू द्या, देवाने बोलवलंय तुम्हाला, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन व्हा, एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागा आणि तुम्ही ते काम करू नका. कंपनीत जाऊन नुसतं बसून राहा, जायचा डबा खायचा नाही द्यायचा, काम करू नको. काय होईल? अरे मुला काय होईल? काय पगार देईल का? काढून टाकतील ना. उद्यापासून येऊ नको. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये देवाने तुम्हाला बोलवलंय. तुम्हाला माहित आहे हे अनंत कालची ड्युटी आहे. अनंत कालची ड्युटी आहे. आमची कधी रिटायरमेंट मिळतच नाही, रिटायरमेंट होतच नाही, अशी ही ड्युटी आहे. देवाने काढला तर काय होईल? हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाने तुम्हाला आणि मला बोलवलंय अशासाठी की जे तुम्हाला इथं भेटलंय ते तुम्ही बाहेर जाऊन ना द्या. ती पण माझी लोक आहेत, माझी पोरं आहेत, त्यांना सांगल कोण? हालेलुया. ही जबाबदारी देवाने दिलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराचे जे दर्शन आहे, हे काय दर्शन आहे माहिती का? काय दर्शन आहे? देवाने पाहिलं प्रकटीकरण मध्ये. हालेलुया. ना 7 आणि 9 वचन आपण वाचलं. काय दर्शन आहे ते? की सर्व लोक, सर्व राष्ट्रे, सर्व भाषा ना, सर्व वंश, हे ना देवाने त्याला दाखवलं की हे राजासनाच्या पुढे होते. हे कधी असणार माहिती? जेव्हा आम्ही त्या लोकांपर्यंत सुसमाचार पोहोचवणार आणि तेव्हा ती लोक देवाकडे येणार. हालेलुया, हालेलुया. प्रॅक्टिकल आता आम्हाला करायला लागेल. परमेश्वराचं दर्शन सूर्य उगेपासून मावेपर्यंत प्रत्येक जाती, प्रत्येक ठिकाणी येशूची स्तुती
जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए. बरोबर ना? हृदय याला काय म्हणतात? हृदय. हालेलुया. आणि हे काय? योजना. योजनाला काय केलं आहे? इथं बाण दिला आहे. बाण दिला. जा. याच्या बाण काढून सगळं. हालेलुया. ऐका. हे तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या तीन गोष्टी शिकण्यासाठी आज कोणाला ठीक आहे ते तिथून फोटो घ्या. हालेलुया. हालेलुया. हा, त्या तीन गोष्टी आमच्या जीवनामध्ये जर आम्ही लागू केल्या, हालेलुया, तर मात्र देवाचं काम अद्भुत होईल. हालेलुया. दर्शन, बोला दर्शन, हृदय आणि योजना. हे कोणाचं आहे? परमेश्वराचं दर्शन आहे. परमेश्वराचं दर्शन निजायचं नाही मिळत. त्यांना निजायला निजाय बोलवला का जाता तोंड ठेवून या, नाही तर मी उठवीन. परत निजले ना तर मी उठवीन ना तरी तर खुर्ची डोक्यावर पर्यंत. हालेलुया. याचा फार महत्वाची गोष्ट आहे. आणि हे आम्हाला शिकून तसंच ठेवायचं नाही की आम्हाला बाहेर जाऊन करायचं आहे. तुम्हाला लक्षात ठेवा. हालेलुया. हा, हे बाहेर जाऊन तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला शिकवणार आहे. आपण शिकणार आहेत आणि देवाचा राज्याला वाढवणार. हालेलुया. 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 देवाची इच्छा आहे. काय देवाची इच्छा आहे की तुम्ही जाऊन काय करा? राष्ट्रांना सुसमाचार सांगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ठीक आहे. प्रकटीकरणचं 10वं पण वाच. आणि ते मोठ्याने ओरडून म्हणत आहेत की, बोलतायत की काय बोलतायत? जो राजासनावर बसलेला आहे ते आमच्या देवाला आणि कोकऱ्याला तारणाबद्दल स्तुती असो. तारणाबद्दल काय असो? काय असो? तारणाबद्दल स्तुती असो. कोणाला? ज्या देवाने ही कायनात बनवली, ज्या देवाने ही दुनिया बनवली. हालेलुया. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो तर देवाने संपूर्ण सृष्टी बनवली, नाही का? किती दिवसात? 6 दिवसात. आणि मनुष्याला शेवट बनवला 6व्या दिवसात. आणि 7व्या दिवशी काय केलं? विश्रांती घेतली. आणि त्या दिवशी काय दिलं? विश्रांती घेतली ना, काय केलं? आशीर्वाद दिला. हालेलुया. आणि बघा, तेवढंच नाही, विचार करा, देवाने जर विश्रांती घेतली तर आम्हाला पण घ्यायला सांगितलं ना. मग विचार करा, आता देवापेक्षा आम्ही माणूस मोठे आहेत का? मोठे आहेत का? मग कशाला येत नाही शुक्रवारी? काय येत नाही लोक? नको.
आज जर आज पण याच्यात तिथे काही आले नसते, रातकाल पाणी पडला नसता. बरोबर ना? पाणी पडला नसता, आले नसते. पण पडलं तो पण एक बरा आहे. देवाला जर आम्ही फसवणार, देवाच्या विरोधात जाणार, तर फटका तर भेटत. हालेलुया. ठीक आहे. तर देवाची योजना काय आहे? दर्शन. पहिला आपण काय पाहणार आहे? दर्शन. हालेलुया. हालेलुया. आणि दर्शन कसं आहे? उठा, माझ्या बरोबर करायचं आहे दर्शन. उठा. देवाची इच्छा, देवाची इच्छा, देवाची इच्छा, देवाची इच्छा, सगळ्यांची देवाची इच्छा, देवाची इच्छा, कोणाचा नाश ना हो, कोणाचा नाश ना हो, कोणाचा नाश नाही झाला पाहिजे, कोणाचा नाश नाही झाला पाहिजे, कोणाचा नाश नाही झाला पाहिजे, कोणाचा नाश नाही झाला पाहिजे. तर सर्वांना पापाची क्षमा मिळण्याची टाइम मिळाला पाहिजे. देवाचं हृदय कोणाचा नाश नाही झाला पाहिजे. तर सर्वांना मन फिरवण्याचा हालेलुया. आता कसं काय होईल? कसं काय होईल? हालेलुया. ठीक आहे. आता आपण स्टेप नंबर 2. हालेलुया. स्टेप नंबर 2 वर येऊ. एक झालं, आता 2 आणि हे 3. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जर आम्ही शिकलो ना व्यवस्थित, तर मात्र काय होईल? मग तुम्ही बिंदास करणार. हालेलुया. ठीक आहे. 2 पेत्र आणि 3:9 मध्ये वाचा. कित्येक ज्याला उशीर म्हणतात, त्याप्रमाणे प्रभू आपल्या वचनाविषयी उशीर करीत नाही. हालेलुया. ऐका, देव आपल्या वचनाप्रमाणे उशीर करत नाही. त्याने सांगितलं मी येणार आहे, तर तो येईल. उशीर नाही म्हणा, त्याच्या नेमलेल्या समयावर तो येईल. म्हणून देवाचं जे हृदय आहे, हे देवाचं हृदय काय केलेलं आहे? दुखावलेलं आहे. हालेलुया. तुटलेलं आहे. देवाचं हृदय काय केलेलं आहे? तुटलेलं आहे. आता हृदय कधी तुटतं सांगा? तुमचं हृदय कधी तुटत? बोला. वाईट बोलला तर हृदय तुटत? हॅलो, वाईट बोलला तर हृदय तुटत? वाईट बोलला तर राग येतो. ठीक आहे. हृदय कधी तुटत माहितीये का? जर एखादा बाप आपल्या मुलाला काम सांगितलं आणि त्याने काम केलं नाही, तो त्या बापाच्या विरोधात आहे, तर बापाचं हृदय काय होतं? तो विचार करतो, रे याला जन्म देऊन फसू ना, फुकट याला जन्म दिला, पारी पासून पोचला ना, आता माझ्या डोक्यावर बसला. अरे हो का नाही? बरोबर ना रवी भाई? बरोबर. काय लाईट आली, चालू करा, असं मला वाटत. चालेल जाऊ दे. हालेलुया. हृदय तुटत. प्रियानं तुम्हाला सांगू की देवाने जेव्हा मनुष्याला बनवलं, आदाम आणि हव्वाला बनवलं, हालेलुया, आणि जेव्हा त्याने पाप केलं ना,
त्यांचं देवाचं हृदय काय झालं? तुटलं. का तुटलं माहितीये? पापाची सजा काय? पापाची सजा काय आहे? मरण आहे, मृत्यू आहे. हालेलुया, हालेलुया. तर देवाचं हृदय काय? 2 पेत्रामध्ये काय आपण वाचलं? वाचा परत. कित्येक ज्याला उशीर म्हणतात, त्याला उशीर म्हणतात, त्याप्रमाणे प्रभू तो प्रभू आपल्या वचनाविषयी आपल्या वचनाप्रमाणे लवकरच उशीर येणार करत आहे, नाही. उशीर करणार नाही. आता उशीर करणार नाही म्हणून आपण काय करायला पाहिजे? हालेलुया. उशीर तो देव करत नसल्यामुळे आपण काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? झोपेतच राहायला पाहिजे का? नाही ना, आपण तयारीमध्ये राहिलो पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून देवाचं हृदय काय केलेलं आहे? तुटलेलं आहे. आता ते तुटलेलं आहे तर त्याला खुश पण करायला लागेल, ते जोडायला लागेल. हालेलुया. तर ते खुश कधी होणार? खुश कधी होणार? जेव्हा आम्ही त्या देवाने आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे, जे काम दिलेलं आहे, ते काम आम्ही करणार. हालेलुया. आता ते काम करणार. काय काम करायचं आहे? इथे काय काम करायचं आहे? आम्हाला हृदय. हे दर्शन आपण पाहिलं. हालेलुया. आता हृदय आणि योजना, हे हृदय पण आम्हाला पाहायचं. हालेलुया. हृदय जेव्हा आपण पाहतो की एका बाबाचं हृदय तुटलेलं आहे, ते जोडण्यासाठी, त्याला एक समाधान देण्यासाठी, ज्या देवाच्या विरोधात आम्ही पाप केले, चुकी केलेले आहे, हालेलुया, तर आम्हाला त्या देवाचं काम करणं गरजेचं आहे. तिथून आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ठीक आहे. आता वगैरे आपण देवाची इच्छा काय आहे की तुम्ही जाऊन जे पापामध्ये आहेत, हालेलुया, काय देवाची इच्छा आहे? तुम्ही जाऊन जे पापामध्ये लोक आहेत त्यांना मन फिरवण्याचे, पश्चाताप करण्यासाठी त्यांना तुम्हाला सांगायचंय. त्यांना जाऊन तुम्ही सांगा आणि त्यांना काय करायचं आहे की त्यांना वेळ द्यायचा आहे. पश्चाताप करा, कारण देवाचं येणं लवकर झालेलं आहे. आणि सगळं देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा काय आहे की सगळ्यांना मन फिरवण्याचा एक अवसर मिळाला पाहिजे, वेळ भेटला पाहिजे, टाइम भेटायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. बरेचसे लोक आहेत की त्यांना माहीतच नाही येशूविषयी. प्रेज द लॉर्ड. माहीतच नाही येशूविषयी. त्याला सांगल कोण? देवाने तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे. त्याला फक्त काय माहिती आहे? माहिती आहे काय माहिती आहे? त्या लोकांना एक कीर्तन झालं बस, याही धर्म बदलला बस. पण जे असलियत आहे, जे खरं आहे, जे सत्य आहे, ते सांगल कोण? सांगायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही सत्याला जाणाल, सत्य तुम्हाला. हालेलुया. योहान 8 आणि 32 मध्ये लिहिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रियानो, आम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे लोकांना. आणि देवाची इच्छा काय आहे माहिती काय? हे दर्शन का द्यायला पाहिजे? प्रकटीकरण 9 अध्याय आणि 10 वचन वाचा. प्रकटीकरण 9 अध्याय आणि 10 वचन. ताकी लोकांचा नाश होऊ नये. आणि त्यांना विंचवांच्या सारखा शेपटे व नांगे आहेत. शेपटे आणि नांगे आहेत. आणि आपल्या शेपटांनी माणसांस 5 महिने उपद्रव करावा असा अधिकार त्यांना दिलेला आहे.
त्या टोलांना 5 महिने मृत्यू नाही, स्वतःला कापून टाकला तरी पण मरणार नाही 5 महिने. किती? कारण मरण काढून घेतलं जाईल असं लिहिलंय. गलफास घेतला तर तो 5 महिन्यापर्यंत असं डान्स करायला घेईल, लटकून डान्स करायला घेईल 5 महिने. किती? याला गल्याला दगड बांधून जर उडी मारली मरण्यासाठी, तेव्हा लोक मरण शोधतील. ही पिढा आहे, ती कठीण पिढा आहे. त्यावेळेस असं लिहिलंय की लोक मरण शोधतील. त्या डोंगरांच्या कपरेला जाऊन ना सांगितले डोंगरांना पडायला माझ्यावर, तेव्हा लोक दगड बांधून उडी जरी मारतील तर तिथे डान्स करायला घेतील. वरती पाय ना खालती डोकी, मरणार नाही. ही पिढा आहे. म्हणून या पिढीमध्ये जाऊ नये लोक, या पिढीमध्ये मरू नये लोक. त्याच्यासाठी देवाचं हृदय काय झालेलं आहे? दुःखी झाले की माझे लोक तिथून बाहेर आले पाहिजेत माझ्याकडे, पश्चाताप केला पाहिजे. म्हणून पश्चाताप करण्यासाठी त्यांना अवसर मिळाला पाहिजे, वेळ मिळाला पाहिजे. तर ते सांगल कोण? बोला मी, बोला मी. तर आता काय करायचं आहे आम्हाला माहिती का? क्रिया करायची आहे. काय करायचं आहे? काम करायचं आहे. काम करणार काय तर तुम्हाला मजुरी. कठीण आहे बाबा. हॅलो, भात आम्हाला पाहिजे, किती मेहनत करतो ना. भात काल भिजवला, किती दुःख झाला का नाही? दुःख झाला ना, दिल तुटला ना. का? नुकसान झाली आमची, 12 महिन्याची नुकसान झाली. आता काय करायचं? जर आम्ही असा विचार करत आहे तर नाशवंत वस्तूसाठी ना दुःख होतं का नाही? मला माहित आहे ना तुम्हाला दुःख झाला त्या. डोकात लक्ष तिकडच आहे शेतामध्ये, काय चुकला असेल का नाही? जाणं आणायला लागेल म्हणून सांगते, बरोबर का नाही? हालेलुया. विचार करा, जर आम्ही या नाशवंत गोष्टीसाठी असा विचार करतोय, एवढा विचार करतो, विचार करा की ज्याने दुनिया बनवली, ज्या देवाने तुम्हाला आणि मला बनवलंय, मनुष्य बनवलंय, तो देवाचा आत्मा काय करत असेल? तो देव काय विचार करत असेल की सर्व लोक माझी नरकात जाणार आहे. मग त्या लोकांना वाचवण्यासाठी तर देवाने तुम्हाला आणि मला इथे ठेवलेलं आहे, बोलावलेलं आहे. हालेलुया. त्याला कोण म्हणतील? त्याला वाजवलं तर मला जायला लागेल बाहेर, नाही वाजवलं तरी जायला लागेल. ही जबाबदारी देवाने तुम्हाला दिली. आणि मी एक या ठिकाणचा जबाबदार व्यक्ती असल्यामुळं देवाने मला सांगितलंय, जर सांगितलंच नाही रवी तुझा मी काम काढेल, मी तुझ्याकडे रक्त घेईन, मी तुझ्याकडे हिशोब घेईन. आता देवाला मला हिशोब द्यायचा आहे तर मी पण कोणाला सांगणार? कारण मी एकटाच शिष्य आहे का? देवाचा मुलगा मी एकटाच आहे का? नाही ना, तुम्ही पण आहेत ना. जेवढा मला वाटा आहे तेवढ्याच वाट्यामध्ये भागीदार तुम्ही पण आहेत. या पक्का. हालेलुया, हालेलुया. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. तर आम्हाला काय करायचंय माहिती का? बाहेर जाऊन आजपासून ड्युटी, आजपासून आमची काय ड्युटी. आता मी तुमचा मुकादम सेट नाही हो, सेट वरती आहे. सेट कुठे आहे? वरती आहे. आणि मी तुमचा कोण आहे? इथं ठेवलेला मुकादम. जर मुकादमचा ऐकला नाही तर मी काय करणार? हजेरी लावणार. हालेलुया. तर 6 दिवसामध्ये ना, 6 दिवसामध्ये आम्हाला काय करायचंय? माणसाला घेऊन द्यायचं. काय करायचं? कठीण आहे का? पाहना देवाचं काम कसं वाढेल. त्या तुम्ही क्रिया ना, कार्यामध्ये सुरुवात करूया. आपण एक नवीन सेवेमध्ये सुरुवात करूया. काय करू? काय करू? तुम्हाला सांगू,
भीती होती आमच्या. आता ट्रेनिंगला गेलो ना, एवढी जबरदस्त आठवली. एक दिवस प्रशिक्षण दिलं आणि सांगितलं जा रातचे संध्याकाळी जा सुसमाचार सांगून यायचं आहे. कुठं? अहमदाबाद. ना ओळख ना देख ना भाषा माहिती. गुजराती कोणाला येतं? तू करवाणू आता तेवढाच मला आता तेवढाच माहित, बाकी काय माहित. आम्ही गेलो, सगळं होतं ना दोघांना पाठवलेलं. जसं येशूने पाठवलं ना तसंच पाठवलेलं. दोघांना जा, कोणाला तरी सुवार्ता सांगून नाही यायचं आहे. आता करायचं ठीक आहे. गेलो रस्त्याला एवढी पब्लिक, कुठला तर कुठला चलो देवाचं काम आहे. आणि मग प्रार्थना करत करत कोणाला सांगावं हे आला आजोबा तिकडून मस्त. आणि त्याला आपली विचारलं, ते काका या पण एअरपोर्ट तिथे आम्हाला ऍक्च्युली माहित होतं. मला मी बघितलं एअरपोर्ट कुठं आहे इथे. हा एअरपोर्ट इकडे आहे, पण आपल्याला काहीतरी बहाना तर पाहिजे सांगायला. डायरेक्ट इश्यू विषयी सांगणार शिवाय देतील नाही काय. मग काय केला, बहाना पाहिजे. मग काकाला काका एअरपोर्ट किधर यहाँ से जाओ वहाँ से आप कहाँ से? हम लोग महाराष्ट्र से, बॉम्बे से आए हैं. क्यों आए हैं? बोला हाँ ऐसा ऐसा काम है. आपको यीशु मसीह के बारे में मालूम है? नहीं मालूम. त्याला सांगू धन्यवाद. काका इधर एक फोटो माझ्याकडे फोटो पण आहे त्याचा. एक फोटो घेतला, नंतर परत अरे इधर. तो घाबरला, फोटो घेत करत काय गेला. एक दुसरी जोडी होती, ते अहमदनगर साइडचे पास्टर, नाही सॉरी अहमदनगरचे नाही, गुजरातचेच पास्टर होते. आणि ते गेले तिकडे. ते गेल्यानंतर दादा काय केलं, त्यांनी सांगितलं ए जर कुछ मत बताओ, चलो भाग त्याला शिवा दिल्या. दुसरे दिवस परत गेले ते. आणि परत गेल्यानंतर काय झालं, मस्त त्यांना दुसरं 2 व्यक्तींना सुसमाचार सांगितलं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना पण केली. म्हणजे आम्हाला काय करायचं आहे, जाऊन बाहेर प्रार्थनापूर्वक जा. हालेलुया. आम्हाला तात्काळ पाठवलं, तात्काळ पण सुसमाचार आपण सांगू शकतो ना. हालेलुया. पण 6 दिवस मी तुम्हाला किती वेळ देतो? 6 दिवस. 6 दिवसामध्ये किती लोकांना सांगू शकता सुवार्ता? अरे बोला ना, किती लोकांना सांगू शकता सुवार्ता? बाहेर जाऊ नको, तुमचेच गावात नातेवाईकांना सांगू शकता की नाही? बाहेर जाऊ नको, दुसरे लोकांना सांगू नको, पण तुमचे नातेवाईक किती आहेत? बरं जाऊन ना एक लिस्ट बनवा, किती आहेत नातेवाईक. नातेवाईकांकडे जायचं तुम्हाला सुचल का? त्यांना तुम्ही सांगू शकता. 6 दिवसामध्ये तुम्ही 10 लोकांना तर सांगू शकता. नवीन जी जातात त्यांना अजिबात सांगायचं नाही, त्यांना इकडे आणायचं नाही. गडबड पास्टरने माझी वफात उरली. बरोबर. नवीन शेतात काम करायचंय आम्हाला, नवीन रोप लावायचं आहे. ज्यांना माहित नाही त्यांच्याकडे जायचं आहे आम्हाला. हालेलुया. 10 लोकांना सांगितलं ना, तुम्हाला सांगू, एक माणूस तरी इथे येईल शुक्रवार. 10 लोकांना येईल का नाही? येईल का नाही? बिंदास. त्या 10 लोकांना टार्गेट करायचा, रोज प्रार्थना करायची. आज दोघांना सांगून शुक्रवारचा येत नाही तर नाही येत, ते मला शुक्रवारी पाहिजे. मला पाहिजे प्रभू, तुझ्या राज्यासाठी त्याच्या नाश नाही झाला पाहिजे. प्रार्थना करा, रोज त्याच्यासाठी प्रार्थना करा, जोपर्यंत ते येत नाही. 10 लोकांसाठी रोज प्रार्थना. आठवडाभरामध्ये 10 लोक सांगितलं तर तुमच्या 10 लोकांसाठी तुमची रोज प्रार्थना होईल. याच्यामध्ये फायदा काय? दुसऱ्या दिवशी परत 10 लोकांचे, दुसऱ्या आठवड्यात परत 10 झालं. किती लोक? त्याच्यातले 2 लोक येतील ना. 2 लोक येतील तर रेली किती लोक? 18 नाही. त्या 18 लोकांसाठी तर तुमची प्रार्थना रोज झाली का नाही? वाढली का नाही?
अशी करून करून तुमची प्रार्थना किती वाढेल? किती वाढेल? बरीच वाढेल का नाही? आणि एक पहिल्या आठवड्यात 10 लोकांतून कधी कधी एक पण येणार नाही, तरी पण चालेल. पण प्रार्थना बाबा माझ्या ते लोकांचा ताबा घे, त्यांचा नाश होऊ नये. ते वेळेनुसार ती लोक येतील. देव जाणार. आम्हाला काय करायचं? बीज टाकायचंय. काय करायचंय? बीज टाकायचंय. उगवणं देवाच्या हातात आहे, आणणं देवाच्या हातात आहे. सुसमाचार सांगणं आमच्या हातात आहे. समजा चालू दे एका आठवड्यामध्ये नाही आली, दुसऱ्या आठवड्यामध्ये पण नाही आली. अरे 20 लोकांना सांगला एक पण माणूस येत नाही. एक महिन्यात तर 20 लोक, एक महिन्यामध्ये 4 बरोबर 40 लोकांना सांगणार. आता 40 लोकांना महिनाभरात सांगणार तर महिनाभरात 40 लोकांतून एक तर येईल. ऐका ना, 40 लोकांतून महिनाभरामध्ये एक येईल का नाही देवाकडं? मग ते 39 साठी तुमची काय आहे? वेटिंगवर आहे ते. त्यांच्यासाठी प्रार्थना आहे. पण एक माणूस आला तर देवाला आनंद किती होईल? ती तुमची संपत्ती स्वर्गात. आता इथं माणसं किती आहेत? आता सगळ्या माणसांनी 40 लोकांना सांगितलं तर एक एक माणूस एका महिन्यामध्ये आला, ती याच्यापेक्षा एका महिन्यामध्ये डबल होतील का नाही? डबल होतील का नाही? विचार करा. 12 महिन्यामध्ये 12 लोक एक लोकाच्या द्वारे किती लोक आले? एकाच्या द्वारे 12 लोक आली एका महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये. विनोद भाऊ आहे, त्याच्या द्वारे 12 लोक एका वर्षामध्ये आले. मला सांगा, एवढे लोकांमधून एवढे लोकांच्या द्वारा 12 लोक येतील एका वर्षामध्ये, मंडळी किती मोठी होईल? आणि एक माणूस आला तर एकच येतो का? त्याचा परिवार ही सहित येतो. कधी कधी एकच येतो, कधी कधी 2 येतात, 3 येतात. बरोबर? आम्हाला हे काम करायचं आहे, ही जबाबदारी. बघा, देवाचं दर्शन आहे. हालेलुया. देवाचं दर्शन काय आहे? देवाचा महिमा झाला पाहिजे सगळ्या लोकांच्या द्वारा. देवाचं हृदय जे तुटलेलं आहे ते आम्हाला भरून काढायचं आहे. ते आम्हाला काय करायचं आहे? त्याला देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश झाला नाही पाहिजे. हालेलुया. तर सर्वांना मन फिरायचा अवसर मिळायला पाहिजे. मन फिरवण्याचा, पश्चाताप करण्यासाठी त्याला वेळ भेटला पाहिजे, समय भेटला पाहिजे. म्हणून आमचं कर्तव्य आहे की मी जाऊन सुसमाचार सांगून लोकांपर्यंत सांगेन आणि देवापर्यंत त्याला घेऊन. हे आमचं दर्शन पाहिजे. हे देवाचं दर्शन आहे, ते दर्शन आमचं आहे. देव जर स्वर्ग सोडून या पृथ्वीवर मरायला येऊ शकतो, तर आम्ही आमचं घर सोडून शिवा दिल्याचं काय झाला? शिवा ऐकू शकत नाही देवासाठी? हॅलो, शिवा ऐकू शकत नाही. पण देवाचं बीज तर गेलं. बस, देवाचं वचन ते आपण पुढे शिकणार आहे. वचन कशा प्रकारे आपण सुसमाचार द्यायचा आहे, हा सुसमाचार आहे. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये सुसमाचार आपण कशा प्रकारे देणार आहे, तो सुसमाचार पुढे आपण शिकणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे. आता तिसरा पॉइंट आहे काय? योजना. देवाची योजना. आता देवाची योजना काय आहे? मत्तय 28:18 ते 20. काय योजना आहे देवाची? आणि येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, आकाश व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहेत. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांना शिष्य करा, बापाच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामात त्यांना बाप्तिस्मा द्या. आणि ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञा दिल्या त्या सर्व पाळायला त्यांना शिकवा. आणि पहा, कालाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. आता ही योजना आहे, देवाची योजना आहे. हालेलुया. या 2 गोष्टी आम्ही शिकलो. बरोबर? आता देवाची योजना आपण पुढच्या शुक्रवारी शिकणार आहोत. अजून परत आहे. हालेलुया. इथे तुम्हाला सुसमाचार कसा शिकवला, कशा प्रकारे सुसमाचार द्यायला पाहिजे, न शिकलेली लोकांना पण सुसमाचार कसा देता येईल. हालेलुया. हे तुम्हाला व्यवस्थित
शिकवणार आहे आणि तुम्ही जाऊन काय करायचे आहे तशा वाचता आलं पाहिजे असाचा भाग आहे. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. ठीक आहे उठा आता आपण